आज आपण घेणार आहोत लॉजिकचा नेक्स्ट पार्ट. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण लॉजिक चॅप्टरमध्ये बघतो आहोत ते ट्रूथ टेबल्स, बरोबर. आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पण आपण बघितले होते. आपण जे एक्झाम्पल बघितले त्याच कॅटेगरीतले पुढचे एक्झाम्पल घेऊ. तर आपण बघत होतो की हाऊ टू ड्रॉ अ ट्रूथ टेबल फॉर लॉजिक. तर आपण त्याचे एक्झाम्पल्स घेत होतो. आपला क्वेश्चन होता तेव्हा कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल्स, आणि मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे. याला मी म्हणणार एक्झाम्पल नंबर 4, कारण आपले 3 एक्झाम्पल ऑलरेडी झालेले होते. एक्झाम्पल आहे निगेशन इन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q और Q. बघा, आपल्याला करायचं काय, आपल्याला याचा टेबल तयार करायचा आहे, बरोबर, ट्रूथ टेबल. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं याच्यामध्ये किती लेटर आहेत. किती लेटर, याच्यामध्ये 2 सिम्पल लेटर आहे, P आणि Q. P आणि Q लेटरपासून हा टेबल आपल्याला बनवायचा आहे, म्हणून 2 सिम्पल लेटर आहे ते आधी लिहून टाका, P आणि Q. त्यानंतर ह्या लेटरमध्ये निगेशन आहे कोणाचं, Pचं निगेशन आहे बघा इथे, आणि Qचं पण निगेशन आहे. मग आपल्याला Pच्या निगेशनचा पण एक कॉलम बनवावा लागेल आणि Qच्या निगेशनचा पण एक कॉलम बनवावा लागेल, बरोबर. यानंतर हे झालं सगळं सिम्पल स्टेटमेंट झाले, त्याचे निगेशन झाले. आता आपल्याला हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न बनवण्यासाठी कोणत्या टर्मची गरज आहे ते चेक करावं लागेल. तर मला आता हा ब्रॅकेटची गरज आहे. निगेशन P अँड निगेशन Q हा ब्रॅकेट मला इथे मिळवायचा आहे. मग त्यासाठी मी इथे घेईल 3 म्हणजे निगेशन P अँड 4 म्हणजे निगेशन Q. हा मला ब्रॅकेट मिळाला आहे, म्हणजे मला कॉलम नंबर 5 मिळाला आहे. आता मी काय करणार, ह्या ब्रॅकेटचं निगेशन काढणार, म्हणजे निगेशन ऑफ 5 याला म्हणणार मी कॉलम नंबर 6. तर मला इथपर्यंतची सर्व टर्म मिळालेली आहे. आता मला काय करायचं आहे, हा 6 नंबरचा कॉलम ऑर Q म्हणजेच आपलं कॉलम नंबर 2, हा 7 कॉलम झाले माझे. तर टोटल नंबर ऑफ कॉलम 7 झाले. आणि मी तुम्हाला एक छोटीशी हिंट पण दिली होती की हे शोधायचं कसं, आपले कॉलम जास्त झाले की कमी झाले हे कळेल कसं का तुम्हाला. तर काय करायचं, इथे किती लेटर्स, किती सिम्पल स्टेटमेंट आपण घेतले ते बघायचे. आपण 2 स्टेटमेंट घेतले आणि जेवढे कनेक्टिव्ज आहे तेवढे सगळे कनेक्टिव्ह काउंट करायचे. तर 1 2 3 4 आणि 5, तर टोटल 5 कनेक्टिव्ह आपल्याकडे आहेत. म्हणून हे 2 प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह 5 इक्वल टू किती आलं, 7. तर आपले नॉर्मली 7 कॉलम झाले पाहिजे. यापेक्षा एखादा कॉलम कधी कधी कमी पण होऊ शकतो, पण यापेक्षा जास्त कॉलम होणं जवळपास शक्य नसतं, म्हणून ते चेक करण्यासाठी कामाला येतं. बघा, तर आपण काय करणार इथे, आता सर्व टेबल तुम्ही पाठ केलेलेच असावेत असं मी गृहीत धरतो. मग आता इथे आपण काय करणार, पहिल्यांदा P या कॉलमचे ट्रू आणि फॉल्सचे आपण व्हॅल्यू लिहिणार आहे. तर इथं 2च स्टेटमेंट असल्यामुळे आपण टोटल 4 व्हॅल्यू इथे लिहितो. कसं, 2 वेळेस आपण T लिहितो आणि 2 वेळेस F. फॉर सेकंड स्टेटमेंट आपण काय करतो, T अँड F हे अल्टरनेट लिहितो. ओके, नाव यूज द रूल्स ऑफ निगेशन. मग निगेशनचा रूल काय सांगतो, निगेशनचा रूल सांगतो की ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू असतं. म्हणून P मध्ये जे काय व्हॅल्यू आहे त्याचं आपल्याला निगेशन करायचं. मग ट्रूचं येईल फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. याचप्रमाणे Qचं आपल्याला करता येईल. इथे Qची व्हॅल्यू इथे काय आहे, ट्रू, ह्याचं निगेशन येईल फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, बरोबर. आता त्यानंतर काय, 3 अँड 4 म्हणजे इथं आपल्याला अँड कनेक्टिव्ह माहीत पाहिजे. अँड कनेक्टिव्हमध्ये आपण काय करतो, फक्त T अँड Tला T लिहितो, बाकी सर्व व्हॅल्यू त्याच्या फॉल्स असतात. मग इथं 3 आणि 4मध्ये आपण चेक केले, 2 व्हॅल्यू F आहे म्हणजे आन्सर येईल F, 2 व्हॅल्यू T नाही आहे म्हणजे आन्सर येईल F, 2 व्हॅल्यू T नाही आन्सर येईल F, 2 व्हॅल्यू T आहे आन्सर येईल ट्रू. मग निगेशन ऑफ 5चं निगेशन कसं येईल, इथं F आहे, Fचं निगेशन ट्रू, Fचं निगेशन ट्रू, Fचं निगेशन ट्रू आणि ट्रूचं निगेशन फॉल्स. देन 6 और 2, 6 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरचा कॉलम, हे 2 आपण घेणार आहे कॉलम, आणि याच्यामध्ये आपण ऑर हे फंक्शन यूज करणार आहे. ऑर कनेक्टिव्ह काय सांगतं आपल्याला, ऑर कनेक्टिव्ह सेज टू अस दॅट इफ देर आर F and F then only the value is F.
एफ एफची व्हॅल्यू फक्त एफ असते, अदरवाईज ऑल द व्हॅल्यूज आर ट्रू. मग इथे पण आपण तसं चेक करणार. मग ऑरमध्ये आपण 6 आणि 2 हे दोन घेऊन चेक करणार. दोन्ही एफ असेल तरच आपण एफ लिहिणार, नाही तर ट्रू लिहिणार. बघा इथे दोन्ही ट्रू आहे, ॲन्सर येईल ट्रू. एफ टी आहे, ॲन्सर येईल टी. ही टी टी आहे, ॲन्सर येईल टी. दोन्ही एफ आहे आणि ॲन्सर येईल काय त्याचं एफ. जे लास्ट कॉलम असतं, लास्ट कॉलम इज द व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. मग ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय, तर ती व्हॅल्यू आहे टी 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 एफ. काय अडचण? या प्रकारचे एक्झाम्पल आपण याआधी पण घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हे तुम्हाला कदाचित पटकन समजेल. आता मी पुढचं एक्झाम्पल घेतो आहे, एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल आहे negation P or Q, negation P or Q and Q implies R, whole bracket complete, implies ब्रॅकेट मध्ये P implies R. ओके, बघा जर तुम्ही स्टेटमेंट केअरफुली पाहिलं तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याकडे टोटल 3 स्टेटमेंट आहे, बरोबर. एक स्टेटमेंट आहे P, एक स्टेटमेंट आहे Q, एक स्टेटमेंट आहे R. आणि त्यानंतर निगेशन चेक केलं ना तर फक्त इथं Pचं निगेशन मला दिसतंय, बरोबर. म्हणून मी निगेशनमध्ये फक्त Pचं निगेशन काढणार आहे. तर मला टोटल 1 2 3 आणि 4 4 कॉलम्स मला मिळालेले. नाव चेक द स्टेटमेंट पॅटर्न. तर आपल्याला कशाची गरज येते, तर आपल्याला गरज आहे या सर्व ब्रॅकेट्सची. पहिल्यांदा आपण ते सगळे ब्रॅकेट घेऊ शकतो का, त्याचा पहिला ब्रॅकेट होता निगेशन P और Q, याला मी कॉलम नंबर 5 म्हणतो. मला हा ब्रॅकेट पण पाहिजे, त्याला म्हणणार मी Q इम्प्लाइज R कॉलम नंबर 6. तर माझ्याकडे हा ब्रॅकेट आहे, त्याला मी नंबर 5 म्हटलं आहे. हा कॉलम आहे Q इम्प्लाइज Rचा, त्याला मी नंबर 6 म्हटलं आहे. ह्या दोन्ही कॉलममध्ये अँड हे फंक्शन आहे, म्हणून मी काय करतो, हा 5 आणि हा 6 याच्यामध्ये मी अँड हे फंक्शन घेतो आणि याबरोबर माझा काय होईल, हा पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट होईल, बरोबर. याला मी कॉलम नंबर 7 म्हणतो. हा ब्रॅकेट इम्प्लाइज P इम्प्लाइज R आहे, पण त्यासाठी आधी आपल्याला P इम्प्लाइज Rची व्हॅल्यू माहीत पाहिजे. मी काय करेल, आधी इथं P इम्प्लाइज Rची व्हॅल्यू काढून घेईल, त्याला म्हणेल मी कॉलम नंबर 8, बरोबर. तर ही व्हॅल्यू मला मिळाल्यानंतर मला हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे कॉलम नंबर 7 इम्प्लाइज P इम्प्लाइज Rचा कॉलम, म्हणजेच मला इथे करावं लागेल 7 इम्प्लाइज 8, हा असेल माझा कॉलम नंबर 9. तर टोटल माझे किती कॉलम झाले असं जर तुम्ही चेक केलं तर माझे 9 कॉलम झाले. आपण चेक करू की आपले कॉलम हे गरजेपेक्षा जास्त झालेत की नाही. तर माझ्याकडे एकूण 3 लेटर आहेत टोटल, P Q आणि R. आणि टोटल मी काय करणार, सगळे कनेक्टिव्ह मी चेक करणार किती कनेक्टिव्ह यात आले. तुमच्या लक्षात येईल 1 2 3 4 5 आणि 6 कनेक्टिव्ह आलेत, बरोबर. मग 6 कनेक्टिव्ह जर ॲड केलं तर माझं आन्सर किती आलं, 9. तर माझे जास्तीत जास्त 9 कॉलम येऊ शकतात आणि माझे 9 कॉलम आलेले आहे. म्हणजेच मला एक अंदाज असेल की माझं जे आन्सर असणार आहे, माझा जो टेबल असणार आहे तो बरोबर आहे. आता मी काय करणार, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू टाकणार आणि मी तुम्हाला कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा 3 स्टेटमेंट असतात तेव्हा टोटल ऑप्शन असतात 2⁻3, म्हणजे देर आर 8 ऑप्शन्स. मग ते 8 ऑप्शन कसे लिहितो आपण, तर आपण Pच्या खाली 4 वेळेस T लिहिणार, 4 टाइम्स T 4 टाइम्स F. आपण सेकंड जो सिंपल स्टेटमेंट आहे त्याच्यावर खाली 2 वेळेस T लिहितो, 2 वेळेस F, 2 वेळेस T 2 वेळेस F. आणि जे थर्ड स्टेटमेंट आहे त्याच्या खाली आपण अल्टरनेट T आणि F लिहित असतो, TF 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 TF. आणि आपल्याला यामुळे टोटल जे 8 ऑप्शन तयार होतात 3 स्टेटमेंटमुळे, ते 8चे 8 ऑप्शन इथं आपल्याला मिळालेले आहेत. मग पुढचं काम फक्त कनेक्टिव्हचा टेबल पार्ट असणं एवढंच आहे. म्हणजे आपल्याला जर निगेशनचा टेबल पार्ट असेल, निगेशनमध्ये आपण फक्त Tचं F आणि Fचं T करतो. मग Pचं निगेशन लिहायचं ना आपल्याला, मग T आहे म्हणून F, इथं Tचं येईल F, Tचं निगेशन F, Tचं निगेशन F, Fचं T, Fचं T, Fचं T, Fचं निगेशन T. नेक्स्ट कॉलम काय आहे, निगेशन Pचा कॉलम ऑर Q. निगेशन Pचा कॉलम हा आहे आणि Qचा कॉलम हा आहे. दोघांमध्ये ऑर फंक्शन आहे, ऑरमध्ये फक्त F अवेलेबल असतं. दोन्ही चेक करा, दोन्ही FF नाही आहे मग ट्रू, दोन्ही FF नाही आहे मग ट्रू, दोन्ही FF आहे ॲन्सर आले F, दोन्ही F आहे ॲन्सर आले F.
इथे आन्सर येईल ट्रू 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 ट्रू. हा मला मिळाला कॉलम नंबर 5. आता कॉलम नंबर 6मध्ये काय इम्प्लिकेशन हे कनेक्टिव्ह आहे. इम्प्लिकेशनच्या टेबलनुसार जर टी इम्प्लाइज एफ असेल, टी इम्प्लाइज एफ तर आन्सर एफ असतं, अदरवाईज आन्सर इज ट्रू. आपण क्यू इम्प्लाइज आर चेक करूया. आधी क्यू फंक्शन घ्यायचं आहे, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची, त्यानंतर आरची घ्यायची आणि म्हणजे ही व्हॅल्यू आधी क्यू इम्प्लाइज आर म्हणजे आरच्या साईडला आर फंक्शन म्हणून आपण टी इम्प्लाइज टी असं घेणार आणि फक्त टी इम्प्लाइज एफलाच आन्सर एफ असतं, अदरवाईज आन्सर इज ट्रू. मग याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर येणार आपलं ट्रू. टी इम्प्लाइज एफ आला आहे बघा, याचा आन्सर येईल एफ. एफ इम्प्लाइज टीचं आन्सर असतं टी, एफ इम्प्लाइज एफचं टी, टी इम्प्लाइज टीचं टी, टी इम्प्लाइज एफ आलं परत, याचा आन्सर आहे एफ, याचा आन्सर आहे टी, एफ इम्प्लाइज टीचा आन्सर आहे एफ इम्प्लाइज एफचा आन्सर आहे ट्रू. बरोबर. याप्रमाणे मला कॉलम नंबर 6 मिळाला. नेक्स्ट कॉलम काय, नेक्स्ट कॉलम आहे 5 and 6. कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 6. तर ह्या दोन कॉलममध्ये मला अँड हे फंक्शन घ्यायचं आहे आणि अँड फंक्शन काय काम करतं, फक्त टीला टी लिहितं, बाकी सगळे व्हॅल्यू त्याच्या फॉल्स असतात. मग हे दोन्ही अँड फंक्शनमध्ये आल्यामुळे टीची व्हॅल्यू येणार ट्रू, अदरवाईज व्हॅल्यू येणार त्याची फॉल्स. बरोबर. फॉल्स ट्रू ट्रू. लक्षात येते. जेव्हा दोन्ही ट्रू आले त्याच वेळेस मी ट्रू लिहिले, अदरवाईज काय लिहिले ते फॉल्स लिहिले आहे. कॉलम नंबर 8मध्ये पी इम्प्लाइज आर आहे. पी म्हणजे फर्स्ट कॉलम, आर म्हणजे थर्ड कॉलम. इथं आपण इम्प्लिकेशन जर फंक्शन यूज केलं आता तर मला मिळेल टी इम्प्लाइज टीचा आन्सर टी, टी इम्प्लाइज एफचं एफ, टी इम्प्लाइज टीचं टी, टी इम्प्लाइज एफचं आन्सर येईल एफ, एफ इम्प्लाइज टीचं टी, एफ इम्प्लाइज एफचं टी, एफ इम्प्लाइज टीचं टी आणि एफ इम्प्लाइज एफचं टी. तर मला याप्रमाणे त्याचा कॉलम मिळेल. कॉलम नंबर 9मध्ये आपल्याला कॉलम नंबर 7 इम्प्लाइज कॉलम नंबर 8 करायचं आहे. मग इम्प्लिकेशनच्या लॉनुसार फक्त टी इम्प्लाइज एफचं आन्सर एफ असतं, म्हणून ते आन्सर काय याचं ट्रू, याचं काय येईल ट्रू, याचं काय येईल ट्रू 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 ट्रू. म्हणजे लास्ट कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू माझ्या ट्रू आलेल्या आहेत. बरोबर. आणि ही काय असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू, कशाची, ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची. लक्षात येते. आपण काय केलं, 3 स्टेटमेंट होते. मग 3 स्टेटमेंटला आपण टोटल 8 ऑप्शन लिहिले आणि हे 8 ऑप्शन लिहिण्याची पण एक विशिष्ट पद्धत होती. 4 वेळेस टी, 4 वेळेस एफ, त्यानंतर सेकंड स्टेटमेंटचे 2दा टी 2दा एफ, थर्डमध्ये टी एफ टी एफ टी एफ अल्टरनेट. आणि त्यानंतर आपण कनेक्टिव्हचं जे टेबल शिकलेलो आहोत त्या टेबलचा यूज करून फक्त काय केलं, हा कॉलम कंप्लीट केले आणि आपल्याला काय मिळालं, लास्ट कॉलममध्ये सर्व टी मिळाले. हा आपला होता फर्स्ट टाईपचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये क्वेश्चन फक्त एवढंच असतो, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, ड्रॉ द ट्रूथ टेबल. आपल्याला फक्त टेबल काढायचा असतो आणि ह्या टेबलची व्हॅल्यू म्हणजेच लास्ट कॉलममध्ये ट्रूथ टेबलची व्हॅल्यू. मग ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय असं जर विचारलं तर ती व्हॅल्यू टी 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 8 टाइम्स. ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय असं विचारलं तर टी 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 एफ ही ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू आहे. याप्रमाणे आन्सर आपण बुकच्या मागं वगैरे चेक करू शकतो. तर जर हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर आपण याच्या पुढचा भाग घेऊया. ॲक्च्युली आपण याच्या पुढच्या भागाविषयी पण चर्चा केलेली आहे. आपण असं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की लास्ट कॉलममध्ये जर समजा सर्व व्हॅल्यू टी असतील, सर्व व्हॅल्यू जर टी असतील तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजीचं स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. जसं की इथे बघा लास्ट कॉलममध्ये सर्वचे सर्व व्हॅल्यू टी आलेले आहे, एकसुद्धा व्हॅल्यू डिफरंट नाही आलेली. म्हणजे हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, हा स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच ह्या कॉलममध्ये जर चेक केलं तुम्ही तर ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू आलेली टी 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 आणि एफ. म्हणजे याच्यामध्ये सर्व टी आलेले नाहीत आणि सर्व एफसुद्धा आलेले नाही आहेत. म्हणून या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी. याचं नाव आहे कॉन्टिंजन्सी. आणि समजा एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलममध्ये सगळे एफ आले, जे इथं दोन्ही ठिकाणी आलेलं नाही आहे, जर सर्व व्हॅल्यू जर त्याच्या एफ आल्या तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्ट्रॅडिक्शन. सगळे टी आले तर टॉटॉलॉजी, सगळे एफ आले तर कॉन्ट्रॅडिक्शन. आणि जर मिक्स आले नायदर ऑल टी नायदर ऑल फॉल्स देन द स्टेटमेंट पॅटर्न इज
कॉन्टिंजन्सी. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि आपण आता काय करू, मग टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्रॅडिक्शनचे जे एक्झाम्पल आहे ते आपण आता घेऊया. आता मी काय करतो, हे सगळं रब करतो. बघा मग काय होईल, रब केल्यानंतर आपल्याला 3 डेफिनेशन आता लक्षात ठेवायचे आहेत. पहिली डेफिनेशन आहे टॉटॉलॉजी. तसं ह्या डेफिनेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये पण लिहून दिल्या होत्या, तरी मी पुन्हा त्या डेफिनेशन तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला त्याची एक्झाम्पल्स घ्यायचे. टॉटॉलॉजी शॉर्टकटमध्ये काय सांगेल मी, ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल्स इज इक्वल टू टी. सर्व एंट्री ट्रू पाहिजे. दुसरी डेफिनेशन आहे कॉन्ट्रॅडिक्शनची. याची डेफिनेशन सांगितली होती की ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज इज इक्वल टू F. सर्व tables letter wise na, all entries in the last column of truth tables is equal to F. Then such truth table, such compound statement is called contradiction. आणि समजा जर मिक्स व्हॅल्यू आलेले असतील, कॉन्टिंजन्सी, all entries in the last column of truth table are neither true nor F, that is mix, then it is called contingency. बघा आता आपल्याला एक्झाम्पल घेताना फक्त एवढं चेक करायचं आहे, आपण टेबल तर असंच काढणार आहोत जसं आपण ट्रूथ टेबल काढतो, फक्त लास्ट कॉलम चेक करायचं आहे आणि आपल्याला लिहायचं आहे की दिलेलं फंक्शन हे कोणत्या प्रकारचं आहे. म्हणजे बघा आता क्वेश्चन आहे आपला, क्वेश्चन आहे using truth tables check whether the following statement pattern are tautology, contradiction or contingency. आपल्याला काय करायचं आहे, टेबल काढून चेक करायचं आहे की आपण काढलेला जो स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आहे हा टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. बघा पहिलं एक्झाम्पल घेतो आहे, P and Q फर्स्ट ब्रॅकेटमध्ये अँड निगेशन P और निगेशन Q. आता फरक एवढाच आहे की आपल्याला टेबल जसं आपण नेहमी काढला आहे आत्तापर्यंत तसंच काढायचं आहे, फक्त खाली एक लाईन एक्स्ट्रा लिहायची आहे. म्हणजे कसं, याचा ट्रूथ टेबल असा येईल, याच्यामध्ये 2 स्टेटमेंट असल्यामुळे P आणि Q पहिल्यांदा स्टेटमेंट लिहू. मग निगेशन आहेत का, निगेशन आहे, Pचं पण निगेशन आहे आणि Qचं पण निगेशन आहे. मग आपण काय करणार, याचा उरलेला म्हणजे ब्रॅकेट्स आपण लिहिणार. ब्रॅकेट आहे पहिला P अँड Q, ह्या ब्रॅकेटला समजा मी कॉलम नंबर 5 म्हटलं, सेकंड कॉलम आहे निगेशन P और निगेशन Q, याला मी जर 6 म्हटलं तर हा फर्स्ट कॉलम आणि हा 6 कॉलम दोघांमध्ये काय अँड आहे. मग आपण कॉलम नंबर 5 घेणार आणि कॉलम नंबर 6 घेणार, मध्ये फंक्शन घेणार आपण अँड, याला म्हणणार मी कॉलम नंबर 7. टोटल कॉलम माझे 7, लेटर होते 2, 1 2 3 4 आणि 5. देर आर 5 कनेक्टिव्स अँड 2 स्टेटमेंट्स, टोटल नंबर आर 7 आणि माझे कॉलम पण 7 आहेत. म्हणजे माझा टेबल बरोबर आहे.
आता मी काय करणार, 2 वेळेस टी लिहिणार, 2 वेळेस एफ, नंतर अल्टरनेट टी एफ. त्यानंतर पीचं निगेशन आहे, पीमध्ये 2 टी होते म्हणून 2 एफ आणि 2 एफ असल्यामुळे 2 टी. क्यूचं निगेशन अल्टरनेट एफ टी. आता मी फास्ट लिहितो कारण आपल्याची प्रॅक्टिस थोडीशी झालेली आहे. अँडच्या टेबलमध्ये फक्त टी टीला टी असतं, त्यामुळे फक्त टी टीला टी येणार, अदरवाईज ऑल द व्हॅल्यूज आर फॉल्स. नाव फॉर निगेशन पी ऑर निगेशन क्यू, ह्या 2 कॉलममध्ये ऑर फंक्शन असल्यामुळे फक्त एफ एफ लाईफ असतं, बाकी सगळं टी. म्हणजे इथे एफ एफ आहे आणि इथे एफ एल, बाकी सर्व ॲन्सर्सचे ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू असतील. नेक्स्ट 5 and 6, 5 आणि 6मध्ये अँड फंक्शन आहे. अँडमध्ये फक्त टी टीला टी असतं, इथे टी टी नाही आहे म्हणून एफ, टी टी नाही आहे मग एफ, टी टी नाही आहे एफ, टी टी नाही आहे एफ. जर तुम्ही लास्ट कॉलम चेक केला तर लास्ट कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू तुमच्या एफ आलेल्या आहेत. म्हणजेच हे फंक्शन हे कॉन्ट्रॅडिक्शन ह्या टाईपचं फंक्शन आहे. मग हे फक्त आपल्याला खाली एक्स्ट्रा लिहावं लागेल. आपण लिहिते इन द लास्ट column of truth table all entries, जर तुम्ही सगळ्या एंट्रीज चेक केल्या, ऑल एंट्रीज आर एफ, सगळ्या एंट्रीज एफ आहेत. म्हणून देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. बरोबर, हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे. बरोबर, कारण त्या सगळ्या एंट्रीज एफ आलेल्या आहेत. काय अडचण, आपल्याला फक्त एवढंच चेक करायचं आहे. त्यामुळे याच्या आता पुढचे एक्झाम्पल एकदम फास्ट घेणार आहे. जर नाही समजलं तसं कॉमेंट्समध्ये सांगा, थोडी प्रॅक्टिस करा, एकदम सोपा भाग आहे. यासाठी फक्त एक कंडिशन आहे, तुमचे सगळे जे कनेक्टिव्ज आहे त्याचे ट्रूथ टेबल पार्ट असायला हवेत. तिथं जर तुम्ही कंटाळा करत असाल तर मग तुम्हाला हे सगळं अवघड जायला लागेल. फक्त निगेशन, अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन 5च तुम्हाला फक्त कनेक्टिव्ह पार्ट करायचे आहेत, सोपं काम आहे ते. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल आहे पी अँड ब्रॅकेटमध्ये पी इम्प्लाइज निगेशन क्यू, बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज पी. बघा, तुम्ही पण माझ्याबरोबरच जर हा टेबल तयार केला, म्हणजेच माझ्यासाठी तुम्ही साथ दिली मला आणि टेबल सांगितला, तर त्यानिमित्ताने तुमची पण एक रिव्हिजन होऊन जाईल. तर बघा, आपण काय करणार आता, आपण 2 स्टेटमेंट घेणार आहे ते, बरोबर ना, पी आणि क्यू स्टेटमेंट. म्हणजे पहिल्यांदा 2 कॉलम येतील, एक पी आणि एक क्यूचा. पुढे काय येईल बघा, निगेशन कशाचं आहे, क्यूचं निगेशन आहे फक्त, म्हणून फक्त निगेशन क्यूचा 3rd कॉलम झालं. त्यानंतर मग आता ब्रॅकेट कोणते आहे, सिम्पल सगळे आपले स्टेटमेंट लिहून झाले. ह्या ब्रॅकेटची आधी गरज आहे मला, याचा येईल कॉलम नंबर 4, तो झाला. त्यानंतर हा ब्रॅकेट मला मिळाला, मग आता मला पूर्ण बॉक्स ब्रॅकेट मिळायला हवा. मग पुढचा येईल पी अँड हा कॉलम नंबर 4, तो झाला 5. आता मला बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट झाला आहे, म्हणून कॉलम नंबर 5 इम्प्लाइज पी, याला म्हणेल कॉलम नंबर 6. टोटल कॉलम्स किती आले आपले 6. चेक करू, 2 सिम्पल स्टेटमेंट होते आणि 1, 2, 3 आणि 4 4 कनेक्टिव्ह, टोटल झाले 6. म्हणजे आपल्या टेबल तर बरोबर आहे, नंबर ऑफ कॉलम त्यातले बरोबर आहे. आपण पहिले निघाले तो 2दा टी 2दा एफ, टी एफ टी एफ. निगेशन हा आता क्यूचा आहे, त्यामुळे एफ टी टी. पी इम्प्लाइज निगेशन क्यू, इम्प्लाइज आठवतं ना आता, पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आधी पी घ्यायचा मग निगेशन क्यू घ्यायचा, इम्प्लिकेशन. टी एफचा आन्सर असतं एफ, टी टी टी, एफ एफ टी, एफ टी टी. पी अँड 4, पहिला पी अँड 4, दोघांमध्ये अँड फंक्शन, फक्त टी टीला टी, बाकी सगळं एफ. टी टी नाही आहे एफ, टी टी आहे टी, टी टी नाही आहे एफ, टी टी नाही आहे एफ. त्यानंतर 5 इम्प्लाइज पी, इकडून तिकडे इम्प्लिकेशन लक्षात ठेवा, आधी हे घ्यायचं मग तिकडे, आणि त्यात जर टी इम्प्लाइज एफ आलं तरच एफ, अदरवाईज ट्रू. तर बघा, इथून जर तिकडे घेतलं तर एफ आणि पीचं काय इथे व्हॅल्यू ट्रू, म्हणजे एफ इम्प्लाइज ट्रू, त्याचा आन्सर येणार ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू टी, एफ इम्प्लाइज एफ टी,
एफ इम्प्लाइज एफ टी. म्हणजे लास्ट कॉलम जर तुम्ही चेक केला, फ्रॉम लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल जर चेक केला तर ऑल एंट्रीज, सगळ्या एंट्रीज कशा आहे, आर टी, सगळ्या एंट्रीज टी आहे. म्हणून गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. तो काय टॉटॉलॉजी आहे. काय अडचण समजते ना नक्की काय करतोय मी. नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. P इम्प्लाइज Q ब्रॅकेटमध्ये अँड बॉक्स ब्रॅकेटमध्ये परत एक ब्रॅकेट Q इम्प्लाइज R इम्प्लाइज P इम्प्लाइज R, बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला हे स्टेटमेंट पॅटर्न चेक करायचं आहे. तर आपण काय करणार, नेहमीसारखं थोडं फास्ट काम करूया. आधी मी P लिहिणार, Q लिहिणार, R लिहिणार. मला कशाच्याच निगेशनची गरज नाही इथे. त्यामुळे हे 3 कॉलम माझे झाल्यानंतर मी सगळे ब्रॅकेट घेणार. पहिला ब्रॅकेट घेतलं तर P इम्प्लाइज Qचा आहे, हा ब्रॅकेट घेतलं तर Q इम्प्लाइज Rचा आहे, हा ब्रॅकेट आहे P इम्प्लाइज Rचा. झाले सर्व ब्रॅकेट घेऊन. मला ह्या 2 ब्रॅकेटची आधी गरज आहे, म्हणून मी हा ब्रॅकेट नंबर 5 इम्प्लाइज ब्रॅकेट नंबर 6, 5 इम्प्लाइज 6 याला मी 7 म्हटलं. म्हणजे माझा हा बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट झाला आहे, बरोबर. आणि P इम्प्लाइज Qचा कॉलम नंबर 4 आहे, मग हा कॉलम नंबर 4 अँड हा बॉक्स ब्रॅकेट म्हणजे कॉलम नंबर 7, हा माझा नंबर 8चा कॉलम झाला. लेटेस्ट चेक. टोटल लेटर्स 3, P Q आणि R म्हणून 3, आणि 1 2 3 4 आणि 5 कनेक्टिव्ज. 5 + 3 टोटल 8. आपले 8 कॉलम आहेत. तुम्ही काय करणार, P असल्यामुळे 4 वेळेस T लिहिणार आणि 4 वेळेस F, बरोबर. Qमध्ये 2 वेळेस T, 2 वेळेस F, परत 2 वेळेस T, 2 वेळेस F. थर्डमध्ये अल्टरनेट T F T F T F T F. इम्प्लिकेशनमध्ये T इम्प्लाइज F असेल तरच F. P Qमध्ये T Tचं T, T Tचं T, T इम्प्लाइज Fचं F, T इम्प्लाइज Fचं F, T T T T. नेक्स्ट Q इम्प्लाइज R. Q इम्प्लाइज R बघा, T T T, T F F, F T T, F F T, T T T, T F F, F T T, F F T. नेक्स्ट इज P इम्प्लाइज R. P इम्प्लाइज R, फर्स्ट आणि थर्ड कॉलम चेक करू. T T T, T F F, T T T, T F F. ओके. नेक्स्ट F T T, F F T, F T T, F F T. ओके. नेक्स्ट पुढचं काय, 5 इम्प्लाइज 6. कॉलम नंबर 5 बघा, हा इम्प्लाइज कॉलम नंबर 6. काय लिहिते, T Tचं T, F Fचं T, T Tचं T, T Fचं F, T Tचं T, F Tचं T, T Tचं T, T Tचं T. झालं. हा होता कॉलम नंबर 7. नेक्स्ट इज 4 अँड 7. कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 7 यांच्यामध्ये अँड हे फंक्शन आहे. बघा मग दोन्ही T T येतं T, T Tचं T, F Tचं येईल F, F Fचं आलं F, T Tचं आलं T, T Tचं आलं T, T Tचं आलं T, T Tचं आलं T. जर तुम्ही इथे लास्ट कॉलम चेक केला तर लास्ट कॉलममध्ये सगळे T नाही आहे आणि सगळे F पण नाहीत. म्हणजेच ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम इज neither true nor F. Therefore the statement pattern is a contingency. हा स्टेटमेंट पॅटर्न काय मग कॉन्टिंजन्सी आहे. समजतंय काही अडचण. जर यात अडचण नसेल तर आपण यापेक्षा वेगळे एक्झाम्पल पण
घेऊ शकतो. मग आता आपण घेऊ यापेक्षा वेगळं एक्झाम्पल. आता पुढचा जो टॉपिक आहे ना, त्या टॉपिकचं नाव आहे, मी रब करतो आधी. पुढच्या टॉपिकचं नाव आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे दोन व्हॅल्यू ट्रूथ टेबलच्या जर सेम असतील, म्हणजे समजा दोन ट्रूथ टेबल काढले आपण, पहिल्या ट्रूथ टेबलची लास्ट कॉलमची व्हॅल्यू आली समजा टी 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 एफ, आणि सेकंड ट्रूथ टेबल आहे त्याच्या पण लास्ट कॉलमची व्हॅल्यू तीच आली टी 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 एफ, त्याच ऑर्डरने, पहिले 3 टी नंतर एफ. तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपण याची डेफिनेशन जर लिहायची ठरवली तर याची डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो. टू स्टेटमेंट pattern are said to be logical equivalence if their truth tables are identical. थोडीशी लँग्वेज चेंज होऊन जाते. जर दोन स्टेटमेंटची सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज, दोन स्टेटमेंटच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आल्या. आयडेंटिकलचा मिनिंग असा होतो की समजा एका स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू आलेल्या टी 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 एफ, तर दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या पण ट्रूथ व्हॅल्यू लास्ट कॉलमच्या ह्या 3 वेळेस टी आणि एकदा एफ अशा नको यायला, तर त्याच्या पण टी 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 एफच आल्या पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलमची ट्रूथ व्हॅल्यू अशी आली टी एफ टी टी किंवा एफ टी 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 वगैरे, तर याच्यात जरी तुम्हाला 3 वेळेस टी आणि 1 वेळेस एफ दिसत असला जसं इथं आहे, म्हणून काय हे आयडेंटिकल नाही होऊ शकत. आयडेंटिकलचा मिनिंग होतो ज्या ऑर्डरनी त्या आहेत त्याच ऑर्डरनी पाहिजे. इथं जर टी पहिल्यांदा टी आहे, नंतर टी आहे, नंतर टी आहे आणि त्यानंतर एफ आहे, हा त्याचा ऑर्डर आहे. तर ह्याच ऑर्डरनी जर त्या ट्रूथ व्हॅल्यू असतील तरच ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विव्हॅलंट असतात. बरोबर. डेफिनेशन जर समजले असेल तर आपण घेऊ याचे एक्झाम्पल्स. फक्त हे एक्झाम्पल कसे असतात ते जरा चेक करून घ्या. बघा, त्याचा क्वेश्चन आहे युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. आपला हा क्वेश्चन आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे यातलं पी अँड क्यू. बघा, हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे पी अँड क्यू, आणि हे इक्विव्हॅलंटचं साईन आहे. इक्विव्हॅलंट टू निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज निगेशन क्यू. लक्षात येते फरक काय. आपण आतापर्यंत फक्त स्टेटमेंट पॅटर्न लिहायचो, इथं असं नाही, इथे इक्विव्हॅलंटचं साईन पण आहे. आपल्याला लेफ्ट हँड साईडचा जो तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे, जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, आणि राईट हँड साईडचा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, दोघांच्याही ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलमची व्हॅल्यू सेम दाखवायची. फक्त यात फरक असा आहे की आपल्याला 2 टेबल नाही तयार करायचे. याचा वेगळा टेबल एल एच एसचा, आर एच एसचा टेबल वेगळा करून लास्ट कॉलमची व्हॅल्यू सारख्या दाखवण्यापेक्षा तर आपण इथं सिंगल टेबलमध्ये हे सगळं दाखवतो. म्हणजे कसं, या दोन्हीही साईडचा विचार करून आपण ठरवूया आपल्याला कोणकोणत्या स्टेटमेंटची गरज आहे. तर मला इथं पीची गरज आहे, मला क्यूची गरज आहे, 2 स्टेटमेंटची गरज आहे. मला निगेशन ऑफ क्यूची सुद्धा गरज आहे, म्हणून मी निगेशन क्यू म्हणून इथे घेणार. मग तो राईट हँड साईडला म्हणून मी त्याला नंतर नाही लिहिणार, दुसऱ्या टेबलमध्ये, एकाच टेबलमध्ये सगळं ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर मला ह्या ब्रॅकेटची गरज आहे, म्हणून पी इम्प्लाइज निगेशन क्यू हा मी कॉलम नंबर 4 घेतला आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर मला याच्या निगेशनची पण गरज आहे, म्हणजे निगेशन ऑफ 4. आता निगेशन ऑफ 4 ही तुमची राईट हँड साईड आहे, बरोबर, आणि पी अँड क्यू ही तुमची लेफ्ट हँड साईड आहे, पण दोघांचेही कॉलम आपल्याकडे रेडी आहेत.
बरोबर. तर आपण काय करणार, फक्त याचा टेबल तयार करणार. ह्याच्या टेबलमध्ये टोटल 4 व्हॅल्यू असणार ना, कारण 2 स्टेटमेंट इथं आहेत, त्यामुळे आपण पहिल्यांदा 4 व्हॅल्यू घेणार. पीची व्हॅल्यू काय असते, टी टी एफ एफ. क्यूची व्हॅल्यू असते टी एफ टी एफ. निगेशन ऑफ क्यू म्हणजेच काय, एफ टी एफ टी. कळतंय ना. त्यानंतर आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी इम्प्लाइज निगेशन क्यू. टी इम्प्लाइज एफ एफ. एफ इम्प्लाइज टी इम्प्लाइज टी टी. एफ इम्प्लाइज एफ टी. एफ इम्प्लाइज टी टी. झाली व्हॅल्यू. त्यानंतर निगेशन ऑफ 4. या 4चं निगेशन, एफचं निगेशन काय असतं, ट्रू. इथं फॉल्स फॉल्स आणि फॉल्स. जर आपण पी आणि क्यूमध्ये अँड हे फंक्शन यूज केलं, पी आणि क्यूमध्ये, तर अँडमध्ये टी टीचं आन्सर असतं टी. टी एफचं एफ, एफ टीचं एफ आणि एफ एफचं पण एफच. आता जर तुम्ही चेक केलं लास्ट 2 कॉलम्स, हे शेवटचे 2 कॉलम म्हणजे एक एल एच एसचा कॉलम आहे, एक आर एच एसचा कॉलम आहे. मग फ्रॉम आपण असं लिहूया इथे, फ्रॉम कॉलम नंबर 5 and 6 जर तुम्ही हे 2 कॉलम चेक केले तर आपल्या लक्षात येईल ऑल एंट्रीज आर आयडेंटिकल. ज्या क्रमाने कॉलम नंबर 5 मध्ये एंट्रीज आलेल्या आहेत, व्हॅल्यू आलेल्या आहेत, त्याच क्रमाने त्याच व्हॅल्यू या सेकंड कॉलममध्ये पण आलेल्या आहेत. म्हणजेच ते दोन्ही कॉलम हे आयडेंटिकल आहेत. 2 कॉलम आयडेंटिकल असणे म्हणजेच त्यांच्या स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट असणे. मग देअरफॉर पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज निगेशन क्यू. लक्षात येते. आता बघा आपण याचं घेऊ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल आहे P double implies Q is equivalent to P and Q or negation P and negation Q. ॲक्च्युली हा डबल इम्प्लिकेशनचा लॉ आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. आपण काय करणार, याची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तयार करून त्याचे कॉलममध्ये सगळ्या एंट्रीज सेम दाखवणार आहे. मग P आणि Q या 2 स्टेटमेंटची मला गरज आहे. याच्यामध्ये निगेशन Pचं पण आहे आणि निगेशन Qचं पण आहे. त्यानंतर मी काय करणार, सिम्पल स्टेटमेंट सगळे झाल्यानंतर मला ब्रॅकेट पी अँड क्यूची गरज. याला मी कॉलम नंबर 5 म्हणणार. निगेशन पी अँड निगेशन क्यूला मी कॉलम नंबर 6 म्हणणार. ह्या 2 ब्रॅकेटमध्ये ऑर फंक्शन आहे, म्हणजे 5 और 6 कॉलम नंबर 7. त्यानंतर लेफ्ट हँड साईड मी घेतो आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, याला कॉलम नंबर 8. टोटल कॉलम किती आले माझे, 8. आता मी याला सॉल्व करणार. सॉल्व कसं करणार, तर पीची व्हॅल्यू आपण लिहितो टी टी एफ एफ. क्यूची व्हॅल्यू टी एफ. त्यानंतर पीचं निगेशन, त्यामुळे ते काय येईल एफ एफ टी टी. क्यूचं निगेशन ते येईल एफ टी. बरोबर. नंतर अँड फंक्शन पी अँड क्यू, ह्या पहिल्या 2 कॉलममध्ये अँडचं फंक्शन यूज करायचं आहे. त्याच्या आन्सर मग टी टीचं टी एफ आणि एफ. त्यानंतर निगेशन पी आणि निगेशन क्यू ह्या 2 कॉलममध्ये अँड फंक्शन यूज करायचं आहे. एफ एफचं येईल एफ टीचं एफ, टी एफचं एफ, टी टीचं मात्र टी. त्यानंतर 5 आणि 6मध्ये ऑर हे फंक्शन यूज करणार आहे मी. ह्या दोघांमध्ये ऑर फंक्शन म्हणून टी एफचं टी, एफ एफचं एफ एफचं एफ टीचं टी ऑरमध्ये. आता पी आणि क्यूमध्ये जर मी डबल इम्प्लिकेशन यूज केलं पहिल्या 2 कॉलममध्ये, तर डबल इम्प्लिकेशनचा लॉ असतो दोन्ही व्हॅल्यूज सेम असतील तरच ट्रू. दोन्ही व्हॅल्यूज सेम आहे का, हे ट्रू येईल, एफ हे परत ट्रू येईल. मग याचे लास्ट कॉलममधले आले तर टी एफ आणि टी. आणि जर तुम्ही लास्ट 2 कॉलम चेक केले, मी असं लिहू शकतो फ्रॉम कॉलम नंबर 7 अँड कॉलम नंबर 8. ह्या 2 कॉलमवरून काय झाले, ऑल एंट्रीज आर आयडेंटिकल. दोघांच्याही सर्व एंट्रीज सेम आहे. टी एफ टी म्हणजेच काय, म्हणून P double implies Q is equivalent to P and Q or negation P and negation Q is proof. लक्षात येतं ना, एकदम सोपा टॉपिक आहे हा. आता मी याला रब करतोय. अजून मी याचे 1-2 एक्झाम्पल घेतो.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे बुकमधलं. आधी सर्व बुकमधले एक्झाम्पल्स घेतो आहे, त्यानंतर आपण थोडे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर आय थिंक 3. एक्झाम्पल आहे P and Q implies R equivalent to P implies Q implies R. P and Q implies R. आपल्याला गरज कशाची आहे? P, Q आणि R 3 स्टेटमेंटची आपल्याला गरज आहे. कशाच्या निगेशनची आपल्याला गरज नाही, बरोबर. त्यामुळे याला मी 1 2 3 कॉलम म्हणून घेतलं. आता ब्रॅकेट घेतो मी सर्व. P अँड Qला मी कॉलम नंबर 4 म्हणतो. Q इम्प्लाइज Rला मी कॉलम नंबर 5 म्हणतो आहे, बरोबर. आता लेफ्ट हँड साईडमध्ये P अँड Q आहे, म्हणजे कॉलम नंबर 4 इम्प्लाइज R. याला म्हणणार मी कॉलम नंबर 6, म्हणजे हे माझं लेफ्ट हँड साईड कंप्लीट झाली. इथे येईल माझं P इम्प्लाइज ब्रॅकेट Q इम्प्लाइज R. Q इम्प्लाइज Rला आपण म्हटले कॉलम नंबर 5, झाला कॉलम नंबर 7. टोटल कॉलम झाले आपले 7 आणि 3 स्टेटमेंट असल्यामुळे टोटल 8 व्हॅल्यू आपले येणार आहेत नेहमीप्रमाणे. आता मी काय करणार, Pच्या कॉलममध्ये 4 वेळेस T लिहिणार आणि 4 वेळेस F. Qमध्ये 2दा T 2दा F, 2 times T 2 times F. In third column there is alternate terms T F T F T F T F. Now from column number 4 P and Q, and मध्ये फक्त T लाटे. P and Q बघा, T T इथे F F F F F F. Q implies R, implicationचा टेबल. Q implies R, T implies T T, T implies F F, F implies T T, F F T T T T, T F F F T T, F F T. Now 4 implies R, implication परत. T implies F से F, 4 implies R, 4 implies R. इकडून तिकडे जायचं आपल्याला 4 पासून 3 कडे. T T T T F F F T T, F F T F T T, F F T F T T, F F T. Now sorry, P implies column number 5. P implies column number 5. बघा, T T T F T T T T दिसते ना, F T F F F T F T. जर तुम्ही चेक केलं कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 चेक करा, T F आणि सर्व T T F सगळे T. म्हणजेच फ्रॉम कॉलम नंबर 6 and 7 all entries are identical, बरोबर. therefore म्हणून P and Q implies R is equivalent to P implies ब्रॅकेट मध्ये Q and Q implies R. सॉरी, काय अडचण. बघा आता मी घेतो नेक्स्ट, बुकमधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल आहे P implies Q or R is equivalent to P implies Q or P implies R. बघा, तर हा स्टेटमेंट पॅटर्न मला इक्विव्हॅलंट दाखवायचा आहे. इथे पण 3 स्टेटमेंट आहे. मी पहिल्यांदा काय करणार, P Q आणि R, बरोबर. निगेशन कोणाचंच नाही आहे. आधी मी काय करणार, मग Q or R पहिला ब्रॅकेट घेतला मी, याला म्हटलं कॉलम नंबर 4. नेक्स्ट ब्रॅकेट आहे P implies Q, कॉलम नंबर 5, P implies R, कॉलम नंबर 6. नाउ I take the left hand side, P implies Q or R, म्हणजे कॉलम नंबर 4. This is my column number 5, sorry, column number 7. Now take right hand side, P implies Q, just column number 5, or P implies R, म्हणजे column number 6. I take as column number 8. So I have total 8 columns in the table.
Okay, there are 3 statements, so I write 4 times t and 4 times f. In second column I take 2 times t, 2 times f, 2 times t, 2 times f. In third, there is alternate values of tf, 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 tf. Now q or r, r मध्ये tt ला t, tf ला t, फक्त ff ला f. मग q or r आहे, इथे काय tt, t, 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 दोन f आले, f, परत t, 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 दोन f आले, f. नाव p implies q, p implies q, फक्त t implies f ला f, त्यामुळे इथे आलं t, t, f, f, t, 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 t. Next is p implies r, p implies r, first and third column, tt, t, tf, f, tt, t, tf, f, ft, t, ff, t, ft, t, ff, t. Now p implies 4, column number 1 implies column number 4. बघा tt, t, tt, t, tt, t, tf, f, ft, t, column number 4, ft, t, ft, t, ff, t. Next is 5 or 6, 5 or 6 दोघांमध्ये और आहे, कनेक्टिव्ह आहे, tt ला t, tf ला t, ft ला t, ff ला f, tt ला t, tt ला t, tt ला t, tt ला t. जर तुम्ही चेक केलं परत तर फ्रॉम कॉलम नंबर 7 and 8 all entries are identical, सर्व एंट्रीज आयडेंटिकल आहेत. Therefore p implies q or r equivalent to p implies q or p implies r. हे आपलं प्रूव्ह झालं. लक्षात येतं आहे? म्हणजे आपण आज जे शिकलो त्याच्यावर आधारित बुकमध्ये एक्झरसाइज आहे 1.2. तर हा पूर्ण एक्झरसाइज तुम्ही स्वतः सोडवा, हे सगळे टेबल्स स्वतः काढा. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करता तेवढं तुमच्यासाठी ते सोपं असतं. आणि एकदा जर तुम्ही सगळे एक्झाम्पल सोडवले, सगळे प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये एक्झरसाइज 1.1 आणि एक्झरसाइज 1.2 मध्ये काहीही अडचण राहणार नाही. बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवणारच आहात, पण मी तुम्हाला काही एक्स्ट्रा एक्झाम्पल पण देतो आहे सोडवायला. ते यासाठी की मी जे सांगणार आहे ते सगळे लॉज आहे, बरोबर. त्यानिमित्ताने लॉज पण तुमचे पाठ होऊन जातील आणि जेव्हा आपण पुढे जाऊन ते लॉ शिकू त्यावेळेस तुम्हाला ते कामाला पण येईल. फॉर एक्झाम्पल समजा मी क्वेश्चन देतो आहे, प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्यानिमित्ताने तुमची ती रिव्हिजन पण होऊन जाईल. निगेशन ऑफ निगेशन पी इक्वॅलंट टू पी, हा लॉ आपण यूज केलेला आहे, हा लॉ आपण घेतलेला आहे, पण तो प्रूव्ह नाही केला आहे, तर तुम्ही प्रूव्ह करून बघू शकता. तसंच मी पुढचा लॉ घेतो आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे सगळे इक्विव्हॅलंटचे रूल आहेत आणि ते आपल्याला पुढे कधी ना कधी शिकायला मिळणार आहेत. पण आज तुम्ही जर ते सगळे सॉल्व केले तर त्या निमित्ताने एक तुमची रिव्हिजन होऊन जाईल आणि आपण ते लॉ पण पाठ करायला सोपं जाईल. ते पुढचा लॉ आहे पी ऑर क्यूचा लॉ आहे, तो आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ह्या दोन्ही लॉला आपण डी मॉर्गनचं लॉ असं म्हणतो. पुढचा लॉ आहे, जर मी फक्त इक्विव्हॅलंटचं घेतलं तर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. आणि हाच लॉ जर निगेशनमध्ये लिहिला तर मी असं लिहू शकतो, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू, आता याचं निगेशन असल्यामुळे निगेशन डायरेक्टली तरी चालेल, पी अँड निगेशन क्यू.
6 नंबरचा लॉ आहे डबल इम्प्लिकेशनचा. पी डबल इम्प्लाइज क्यूचा लॉ आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ही ॲक्च्युली डबल इम्प्लिकेशनची डेफिनेशन होती. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी अँड वाईस वर्सा ऑल्सो. हाच लॉ मी असं लिहू शकतो. पी डबल इम्प्लाइज क्यू, याला तुम्ही लॉ नंबर 7 म्हटलं तरी चालेल, इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू अँड क्यू निगेशन क्यू असं लिहिलं तरी चालेल, किंवा पी ऑर निगेशन क्यू. याप्रमाणे हे 7 लॉ तुमच्यासाठी एक्स्ट्रा मी देतो आहे, किंवा मी अजूनही या प्रकारे अजूनही काही लॉ आपण तयार करू शकतो. जसं की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, जर तुम्हाला आठवत असेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्विवॅलंट टू पी ऑर क्यू. हे तुम्हाला ऑलरेडी होतं, हे तुम्ही सेट चॅप्टरमध्ये असे लॉ सगळे शिकलेले आहात. पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. सेकंड लॉ यातला पी अँड क्यू ऑर आर इज इक्विवॅलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड क्यू ऑर पी अँड आर. अशाच प्रकारे असोसिएटिव्ह लॉ पण तुम्ही प्रूव्ह करू शकता की पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इज इक्विवॅलंट टू पी ऑर क्यू ऑर आर. And next is P and Q and R is equivalent to P and Q and R. म्हणजे हेही लॉ जर तुम्ही प्रूव्ह केले तर त्या निमित्तानं तुमची प्रॅक्टिस पण होईल. आणि याचप्रमाणे पुढचा लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ, तो पण तुम्ही करू शकतात. कम्युटेटिव्ह लॉ प्रॅक्टिस होईल, कारण हे लॉ आपल्याला पाठच ठेवायचे आहेत. P or Q equivalent to Q or P. P and Q equivalent to Q and P. मी नक्कीच तुमचं काम थोडं वाढवलं आहे, तुम्हाला मी एक्स्ट्रा एक्झाम्पल दिले सोडवायला. पण जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. जर तुम्ही सगळे टेबल्स तयार केले तर त्यानिमित्ताने टेबल पण तयार होतील, टेबलची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला 1.1 1.2मध्ये काही अडचण येणार नाही. आणि जेव्हा आपण पुढे जाऊन हे सगळे लॉ शिकू त्यावेळेस तुमची ऑलरेडी याची एक रिव्हिजन झालेली असेल, जी आपल्याला पुढचं काम करण्यासाठी सोपं जाईल. मग आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.